सेवेसाठी मी अभंग घेतला तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय देवाशी बोलत आहेत। देवाला सांगतात, विठोबा तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जिव्हा कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रहित आहे हे पटवून देतात आणि व्यंजनावृत्तीनं तुम्हा आपल्याला उपदेश करतात असा आजचा अभंग आहे। उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव, उपदेश म्हणजे काय? उपदेश गुरु करतात, साधू करतात, मायबाप करतात। माझी भाषा समजते ना? तुमचा जिल्हा कोणता आहे ते? वाशिम. वाशिम. आमचा बुलढाणा आहे ते. येते समजते. जोडजोडाव आपण. हा, थोडा थोडा फरक आहे. मग आमच्या भारत बाबा या पोरानं फोन केला, मला म्हणे बाबा मी कीर्तनाला येतो. म्हटलं मग ये. मग टाळा आणू काय म्हणे. म्हणलो बा त्या गावात काय टाळ नाहीत काय? मग त्याला समजलं या बाबाला हे कसं. मग म्हणे हरभरा आणू काय? म्हणजे भाषेत फरक असते म्हणून मी शांततेत 12 आणि 2 वाजलेच चालतात पण तुमच्या गडी उतरवण्याचं काम करतो. आरामात कीर्तन सगळे आपलेच आहे. वाजवी देऊन बाबा 2. हा, लक्ष द्या. उपदेश कुणी कराव? उपदेश गुरु करतात, साधू करतात, मायबाप करतात. मग तुकोबाराय आपले कोण आहेत? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथून या. श्री तुकोबाराय हे जगाचे गुरु आहेत. तुकोबाराय साधू आहेत. साधू म्हणजे पांढरे कपडे घालते, कीर्तन करते म्हणजे साधू तसं नाही. टाळ गळ्यात घेतला म्हणजे साधू, कथा करते ह्या साधूची थोडक्यात व्याख्या सांगतो. रागद्वेष रहितत्वम उदासत्वम, जे कधी कोणाचं वैर करत नाहीत ते साधू. समजून राहिलं ना तुम्हाला? संततोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, ज्याच्या अंगी दया ज्याच्या अंगी क्षमा त्यांना साधू म्हणतात. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू. जगी विठंबना बाधू. लक्ष देऊन ऐका, जे वैर करत नाहीत ते साधू. मी माफी मागून बोलतो, माझ्या पाठीशी माझे मोठे गुरुबंधू आहेत. कारण जेवढं वैर आता आपल्या लोकांत झालं तेवढं वैर नेतेत नाही राहिलं. हा, तुम्ही पहा, महाराज लोकांच्या विरोधात महाराज लोकच बोलतात. जुने महात्मे होते ते बोलत नव्हते, ते कान उचलत होते. जुने महात्मे जर चुकलं तर जवळ बोलून हे चुकलं रे तुझं. आता तसं नाही राहिलं बाबा. आता तो त्याचे कांड्या करते आणि हा त्याची कांडी करते. पकवाजे विषयी विचारलं का कसा वाजवते, चाल नाही एवढा पक. गायकाचं विचारा, स्वर जाते म्हणते त्याचा. तुम्ही आमच्या विषयी दुसऱ्या बोले म्हणा, तो कीर्तन अभ्यास नाही त्याचा. आपण आघात करू, शत्रू झालो मी दावेदारू, असंच चालू आहे. म्हणून थोडक्यात सांगतो, जो वैर करते तो साधू नाही. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सर्वभूती दया साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया, म्हणावे ऐशिया. हे सर्वभूती दया साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐशिया. सर्वाभूती दया. महाराज म्हणतात साधू म्हणावे ऐशिया. ऐशिया साधू म्हणावे. ज्यांच्या मनात सर्वांविषयी दया आहे ते साधू. मग सगळ्या साधूचं चरित्र पहा. आपल्या पंथात जेवढे झाले ते निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव,
सावता माळी गोरा कुंभार चोखा मेळा बंका महार संताजी महाराज सेना महाराज रोहिदास महाराज जनाबाई बैनाबाई सखूबाई मीराबाई सगळे साधू कधी वैर नाही केलं. ज्ञानोबारायांच्या झोडीमध्ये शेण कालवलं तरी वैर नाही. नाथांच्या अंगावर थुकला तुम्ही अशी कोमात काऊन गेले समजून राहिलं ना तरी वैर नाही. नाथ महाराजांनी वैर नाही प्रसाद देऊन मुक्त केला. जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं. मारणाऱ्याच्या घरी गेले गुरुजी तुम्ही आमच्या कीर्तनात शिट्टी वाजली तर आम्हाला राग येते. मला नाही आला बरोबर हो मला तुझी दया आली ते कुंकुम वाजलं की त्याचा चेहरा नाराज झाला. म्हटलं का घाबरायचं नाही कधी ते का तुझ्या हातचा आहे का कधी शिट्टी वाजली माणसाही शिट्टी वाजली टेन्शन नाही घ्यायचं. खुश राहायचं एवढा खुश पोरगांना की त्याचा चेहरा यायला वाजते वाजते नाही पटलं कोणाला म्हणा बा असं आहे आमचं. मी तुम्हाला तुला मला काही काही बुवा लोक माया विरोधात बोलतात. आता लोक नाही मी एस टीनं फिरो बाळा ट्रकाईला हात देवत फिरो. मला वैरीच नव्हता रे पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. मी रेल्वे स्टेशनवर 4-4 तास झोपलो तेव्हा वैरी नव्हता. आज मी 20 लाखाच्या गाडीत फिरतो फिरून राहिलो 5 राज्यात फिरतो. आता मा घरा शेजारी वैरी झाली रे म्हणून नाही भाऊ पहिले म्हणजे भिकारी परिस्थिती होती ना बस स्टँडवर झोपो हा पप्पनच्या पुड्या खाऊन दिवस का हे गाव ते गाव हे गाव ते गाव बाबा एक वैरी नव्हता हो. हा ज्याच्या चपला उचलो त्याला तेव्हा आनंद वाटे. आज मी मोठा झालो आज जोडचेच लोक म्हणतात शिव्या बदमास आहे. शिव्या कसा आहे देवाले माहीत. हा लक्ष दे नाही खरं बोलतो म्हणून तुला हिंमत देतो बाळा. कोणं जर म्हटलंच म्हणा बाबा मा असा आहे पट्टे काय नाही नाही तर उचलतो म्हणा चाललं जायचं घरीच घेऊन जायचं. विठ्ठल ऐका नाही तू काही टेन्शन घेऊ नको मी हे असं होऊ देत नाही. झालंच कधी तर सरळ कर लक्ष द्या पटकन सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं. मारणाऱ्याचं वैर नाही त्याला सुधरवलं. मारणाऱ्याच्या घरी गेले आणि त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पहा बरं आम्हाला दाबूनच देईन. त्यांनी हात दाबले मी इथं दाबीन हा फरक आहे. हा तुकोबाराय साधू आहेत म्हणून त्यांचे मंदिरं झाले बाबा. हा आहे की नाही डॉक्टर साहेब मंदिरं झाले. आमचे कोणी थळगे बांधणार त्यांच्या यात्रा भरतात. प्रत्येकाच्या हृदयामध्ये साधूने जागा केली. एक वेळ आपल्याला शिवी दिली सहन होते काही म्हटलं तरी शिवायला काही वाटत नाही. पण साधू विषयी जर कोणी वाकडं बोललं तर त्याच्या नरडीचा घोट घ्या वाटते. मागे एक बाई बोलली होती राजकारणी देवीची निंदा केली ती आई बसली ह म्हणे ती हो देवाची निंदा केली ती तिनं. कसे हाल झाले व माय बसली की आई आता मग तसंच असते. आई काय साधी समजली आई ज्याच्यावर बसली आई बसते भाऊ. तेव्हा मी बोललो होतो मला लोकांनी धमकीचे फोन केले. त्याला वाटते हा साधा भोळा बुवा आहे मला धमकी देत. अरे मी कोण्या पक्षाचा नाही पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो अजून कोण्या पक्षाचं नाव नाही घेतलं कीर्तनामध्ये. मी सरळ सांगत असतो आमचा पक्ष आहे वारकरी. आमचा नेता पंढरीचा विठोबा पंढरीचा पांडुरंग. आमचं मंत्रिमंडळ संत महात्मे. आणि जो पक्ष आमच्या नेत्यावर आमच्या पंथावर प्रेम करीन आमच्या संतावर प्रेम करीन आमच्या वारकऱ्यावर प्रेम करीन आमच्या शेतकऱ्यावर प्रेम करीन आम्ही त्याच्या मागे राहतो. आम्ही शपूट नाही हालत. आणि जे शपूट हलवणारे आहे त्याचं काहीच सुद्धा नाही होत. मी ना पाहिले बापा व्हिडिओ मला मा भाऊ दाखवते मा संघ असते गाडीमध्ये ते इन्स्टावर दाखवते
तिकीट भेटलं नाही कधी. भाऊ 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 मी नाही गेलो भाऊ. नेलाले का भाऊ भाऊ करत. हट. त्याच्या सतरंज्या उचलल्या. या अंबाबाईच्या सप्त्यामध्ये ये, या सोहळ्यामध्ये भांडे घास. हे अंबाबाई तुझ्या दुखामध्ये उभी राहील, तुझ्या पाठीमागे रक्षण करीन. हा नेत्याचा हो मा राग येते काही काही लोकायले, पण खरं बोलतो. कोणताच नेता तुमच्या कामात पडणार नाही, भगवान कामात पडीन. पंढरीनाथ तुमचा नेता तुमच्याजवळ तोवरच असते. तुमची अळली, तुमची फसली, काही वाद होऊ द्या गावामध्ये, तिकून 50 जणांचा खटला आणि इकून 50 जणांचा खटला, आणि तुमच्या नेत्याला फोन करा, जर उचलीन तर मर्यादेची शपथ आहे. भाऊचा नंबर स्विच ऑफ. का? कारण तिकडचे मतं फुटणार. तो तुले माणूस म्हणून पाहत नाही, जवळचा म्हणून पाहत नाही. तो फक्त आणि फक्त तू म्हणते एक ओट आहे. आपल्यावर प्रेम कोणताच नेता करत नाही. आणि जर करत असेल तर तुमच्या नेत्याला म्हणा 5 वर्ष मागे रान मला आमदार करा. तो घरात कोंडून हाणते तुले. मग खरं बोलतो मी, काही नाही होत. जाऊ द्या, पटकन सांगू द्या मला. बापू लय काही काही सांगायचं आहे आपल्याला आज. तुकोबारांनी वैर नाही केलं. मारणाऱ्याचे हात दाबले ते साधू आहेत म्हणून आपल्याला उपदेश करतात. अधिकार आहे त्याचा, पण उपदेश कराव कुणाला? 2 घागरी उबड्या मारल्या. एकार 7ची मोटर लावली आणि एकार 5ची लावली. कोणतीनं भरीन रे? सांग सांग टिळावाला उभा राय. गोप्या कोणतीनं भरीन? हा 7च्या मोटरनं भरीन की 5च्या? 7च्या. तू सांग रे, बरोबर सांग आता लक्ष देऊन. तो 7च्या म्हणते. दोन्ही घागरी उबड्या, एकावर 7ची मोटर, दुसऱ्यावर 5ची. कोणतीनं भरीन? सांगलं रे तुले. तो पाहिनं काय म्हणते? हा तो 7ची ना म्हणते. बाळा मी ना काय म्हटलं, दोन्ही घागरी उबड्या उलट्या पालथ्या, एकावर 7ची मोटर, दुसऱ्यावर 5ची. कोणतीनं भरीन? 7ची नाही 5ची नाही. तूही मोटर लावली तरी नाही. कारण घागर उबडी आहे. तशा जगामध्ये अनेक घागरी आहेत ज्या उबड्या आहेत. पाणी ओतून फायदा नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. हो हो हो. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. हो हो हो. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. व्यर्थ फुली वाचा छिनवू नये. हरमुखी आता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. व्यर्थ फुली वाचा छिनवू नये. हरिमुखी गाता हरपली चिंता. ओ हरिमुखी गाता हरपली चिंता. हरपली चिंता. हरपली चिंता. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा. व्यर्थ आपली वाचा शिनू नये. बहिणी हो, मूर्खाला सांगू नये. तुम्हाला समजलं ना? सांगायचंच नाही. ते चॅनलनं तोंड तिकडे करलाय म्हणून मी तुमच्या पेते ना पिऊ द्या. हो मी लोकांपेक्षा अलगच सांगतो. आमचे बुवा लोक सांगतात दारू गांजा मत पिऊ यारो अक्कल गुम हो जाती. मी नाही सांगत बहिणी हो, मी म्हणतो पेते ना पिऊ द्या. सकाळी पेते संध्याकाळी पैसे नाही तुमच्या जोडचे द्या. लाडकी बहीण योजना घे रे. घे पे. तुम्ही म्हणा यानं काय होईल? यानं तुमचा फायदा होती, लवकर मरती. रागीन काय काय बहिणीले. मावल्या हो, मूर्खाच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा विठोबाच्या नावाचा बुक्का परवडला. वा. हां
मी कधी कधी सांगत होतो त्याच्या देखत पुसा त्याला म्हणा घे रे मेला घे तरी सांगू नये पेते ना पिऊ दे टेन्शन नाही घ्यायचं बहिणी हो मूर्खाला सांगू नये मी नाही बोललो हे याईनं प्रमाण दिलं क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा काही बाया पाया पडतात बरेच मूर्ख आईले पाया पडू देतात माय पाया लागते बाळा पिऊ नको रे तिले कळवळा असते ना त्याच्याविषयी दादा मी पाया पडतो पिऊ तरी लाज नाही वाटत हा मावल्या हो तुमचं हे खराब नका करू फक्त तुमच्या हाती जोपर्यंत आहे ना तोपर्यंत संस्कार चांगले टाका 12-16 वर्षाचा होईलोकच पहिलेच त्याच्या गळ्यात माळ टाका पाबर कसे दिसून राहिले हे लेकर माळ आहे त्याच्या गळ्यात कपाळाले टिळा आहे मग असे तुमचे झाले पाहिजे असा प्रयत्न करा लय 6 मजली मकान बांधलं त्यातून बेवळा आला त्याचं काय करतं हे पहा झोपडीतून निघलं तरी मायबापाचं वजन आहे कोणी म्हणे मा लेख आहे गर्व वाटते अशा लेकरायचं वाटते की नाही माय असं ज्या मायच्या पोटी आलं तिची कुस भाग्यवान आहे धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप अंगी अनुताप हरिनामी म्हणून मी सांगतो बहिणी हो लेकराईवर संस्कार टाका 12 दिवसाचं झालं की त्याच्या गळ्यात तुळशीचा मणी घाला त्याचं जीवन बदलीन ना तुम्ही नाही मोठा झाल्यावर तो तुमची गोड घेत नाही ना तो 2:30 वाजे लोक तर मोबाईलचे गाणे वाजवते ऐकीन कधी तुमचं माझा राग नका येऊ देऊ बरं मा सांगणं काय ऐका मावल्या हो तुम्ही लेकरायले संस्कार टाकायले तुम्ही कमी पडून राहिले जेवढे लेकर बिघडून राहिले ना याले 100 पैकी 80% कारण तुम्हीच आहेत खरं बोलतो मी बरोबर यायले सांगायची गरज आहे पहिल्या बाया ह्या म्हाताऱ्या तुम्ही पाया बुड्या एकीला किती आहेत विचारा बरं आजी माय किती लेकर आहेत माय सांग एकदा 4 5 आहे ना मग आजीला 8 होते 8 लेकर तरी सगळे वळणावरच जुन्या बाया हानत काही बाय अशा चिमटे घेत घरात पाहुणा असला तर आवाज येऊ देत ना चिमटा घेतला आणि उचलला की मुतलं ना पोरग चेंडी काय धाक होता बाबा बायाचा आता ह्या बाया आपण म्हणा मावशी त्याला सांग बापा तो ऐकत नाही ना त्याचा बाप तुझ्या मुठीत आहे तो नाही राह ना तुम्ही कमी पडून राहिल्या ना बहिणी हो कुंभारानं मडक्याले मारलं नाही ते गोल होईन काय मग तुम्ही कुंभार आहे त्याच्या जीवनातल्या द्याना आकार करा ना हरिभक्त लहानपणी माळ घाला त्याच्या गळ्यामध्ये टिळा लावल्याशिवाय बाहेर जाऊ नको जुन्या बाया संस्कार टाकत छत्रपती शिवाजी महाराज घडले मासाहेब जिजाऊ होत्या म्हणून घडले मग तुम्ही तशा वागा लेकरू चुकलं की कानाखाली बसली पाहिजे त्याच्या तुम्ही मारत नाही बरं आम्ही मारायला गेलो की तुम्ही मधात तोंड घालता मी काही डोंगरातला साधू नाही मी संसारात राहतो मा घरी हेच आहे बाबा आपण मारायला गेलं कधी नवत घरी जातो मग एखाद्या असं वाटते आपण बाप आहे वजन टाका की म्हणतात मारू नका खबरदार अरे तुम्ही डोक्यावर घेऊन राहिला ना त्याला बरोबर आहे ना आजी ह्या माय बरोबर आहे की नाही तुम्ही ऐकसान का आपलं एक हो म्हणतात हो चांगले माणसं आहे तुम्ही जर लेकराले मारायला लागले आणि त्याची माय म्हणतात आली मारू नका एकदार त्याले सोडा समजलं हुशार लोक आहेत बहिणी हो माझं सांगायचं काम एवढं आहे मूर्खाले सांगू नये तिसरा प्रश्न आहे उपदेश म्हणजे काय हितकथनम उपदेशम हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात संत कधी अनहिताचं बोलतात काय बोलतात
तुमच्या गावात किती महाराज लोक येतात, कोण्या साधून तुम्हाला चांगल्या वाईट गोष्टी वरली लावून पायच जाय लागला तर रतन नाही तर खत्री. सांगलं कधी साधून? कधी कोण्या महाराजांना अभंग, आता बाबा आत्माराम बाबा या गावात जुने माणसं आहेत, शिवाजी बाबा आता नवीन आहेत, ते जुने आहेत, त्याने कधी तुमच्या गावात काकड्यात अभंग म्हटला काय? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. म्हटलं का बाबा कधी? का बाबा आपण हे म्हणतच नाही, बिना सांगायचे कोरतात. संत हे कधी अनहिताचं बोलत नाही, आणि जे अनहिताचं बोलतात ते संत नाही. साधू उठले की आमच्या साधूला एकच धंदा, उठा जागे व्हारे स्मरण करा, उठा उठा जागा पाठी, पंढरी वाचुनी तुझा कुठे आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोरनीच दोन्ही भागा हे भागा चोर निजल्या ते नाडोनी भागा भागा, चोर निजल्या ते चोर चोर निजल्या भागा दागार भाई नो दागा, दागार भाई नो दागा, थोर निजल्या नाडोनी भागा भागा, नाडोनी भागा रे भागा भागा भागा, नाडोनी भागा. रे वाह माऊली वाह. थोरणी जलूत नाडोनी भागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा जागा जागा. तुम्हाला का अलग आमंत्रण द्या लागते टाळ्या वाजवायचं, चादरीतल्या चादरीतच अशा एवढं गोड म्हटलं मग वाजवा टाळ्या, चांगल्या वाजवावा. साधू संतांनी आपल्याला जागवलं, आता जागा रे भाईनो जागा, उठा उठा जागा पाठी भयाले, पंढरी वाचुनी तुझा जागवलं. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, आता करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका पडू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू विषय का मारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन रे यो. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, हे वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन रे वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पाया पडले, नाही ऐकलं, बदलली भाषा. करा रे बापानो साधन, नाही ऐकलं, त्याच्या पुढे बोलले. किती सांगू तरी नाही ऐकती, भटकीचे पुढे शिंदडीचे रडतील काय माय गेली होती भूतापासी हरिनय मुखाशी. अरे अशा घाण शिव्या दिल्या. या सगळ्या शिव्याचा अर्थ शिव्याले माहित आहे. हा, पण सांगायची लाज वाटते भाऊ, वय कमी पडते. मला तुमच्या वयाचं होऊ द्या, पण होतो की नाही काय माहित. आताच बाबा सगळे रोग काही माई शुगर आणि फुगर आणि सगळंच झालं राजो. पण जरासं वय 50च्या पुढे गेलो की मग मी या सगळ्या शिव्या सांगेन. बटकीचा, शिंदडीचा, चुंबडीचा, लटकीचा, सगळ्या शिव्याचे अर्थ फक्त आता नाही सांगा वाटत. हो, तरी एक दिवस सांगलेच. एक जण मला म्हणे सांगा बाबा. मी म्हटलं बटकीचा म्हणजे कोण? तो म्हणे सांगा. मी सांगलं, म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू. आणि नेमकं जो सांगा म्हणे तोच तसा होता. मग त्या गावात नारळही भेटलं नाही, पाकिटही भेटलं नाही. मग गाडीत काय गोमूत्र टाकू. तेव्हापासून ठरवलं, म्हटलं आता सांगायचं नाही. हो, आणि सांगल्याशिवाय राहायचं. साधू संतांनी शिव्या दिल्या. जुन्या बाया आई जुनी माय लेकराले शिवी देत की नाही? खरं सांगा. खरं हो म्हणून राहिले, खरं बोल. आपल्या भागातच काही काही तुम्ही स्टँडर्ड भागात विचारायचं का? नाही. हा, आईले राग आला, कोणती माय असो, किती स्टँडर्ड असो. एक दिवस माझी बायको मा देखत म्हणे मापुला गाढवाची. आई लेकराला शिवी देते. तुम्हाला ऐकू आलं का? मी इकडे तोंड केलं तो बा. राग अनावर झाला की आई शिवी देते. पहिल्या बाया शाळेत गेल्याच, वडील गेलेच तर लेकराले सांगत बाप गुरुजीची भेट घेत. गुरुजी आहेतच. शिक्षकानं मारलं. पहिले जुने लोक म्हणत शळी लागे चमचम आणि विद्या ये घम घम. आता एकदा ते शाळा तपासणारे साहेब आले. ते तपासायला आले. मग एका वर्गात गेले. वर्गात गेल्यावर मग त्यानं विद्यार्थ्याला प्रश्न विचारले की बुवा प्रथम अणु चाचणीचा शोध कोण लावला? प्रथम अणुभट्टीचा शोध कोण लावला? एका पोऱ्यानं हात वर केला. मग ते सर म्हणत सांग. तो म्हणे आपल्याला नाही येत बुवा. अरे मग हात वर काऊन गेला? म्हणे बाहेर जाणं आहे. ते गुरुजीला जरा राग आला. एकाही पोरानं उत्तर दिलं नाही. मग ते साहेब त्या शिक्षकावर रागावले. शिक्षकाला वाईट वाटलं. मग त्यानं पत्र पाठवली विद्यार्थ्याच्या बापाले. मग सगळेचे पालक भेटून गेले. आणि एकाचा बाप मरेल होता. त्याची माय शाळा सुट्याच्या टायमात आली आणि रस्त्यानं बोले, लाज नाही त्या शिक्षकाले? मला चिठ्ठी पाठवली मला. ते बाई म्हणे बिना नवऱ्याची बाई आहे म्हणे, वागीन आहे वागीन. अजून कोणी हिंमत नाही केली गावातल्यांना चिठ्ठी पाठवायची. आज सांगतो म्हणे त्या शिक्षकाले. घ्या आता. गेली शाळेत. त्या सरवर तपे. ते सर म्हणत बाई मी चिठ्ठीत लिहेल काय आहे ते पाय ना. मग म्हणे काय आहे तुम्ही सांगा. म्हणे तुया पोराले प्रश्न विचारला प्रथम अणुभट्टीचा शोध कोण लावला यानं सांगता नाही आलं म्हणून मी तुले बोलावलं. पण तरी ते बाई म्हणे तुम्हाला किती वर्ष झाले आपल्या गावात? म्हणे 10 वर्ष. म्हणे मग तुम्हाला माहित आहे का आपल्या गावात पहिली हातभट्टी कोणाची होती? मग ते सर म्हणून मग हातभट्टीवर जातो काय? ते माय म्हणे मग मा पोरगा काय अणुभट्टीत जाते काय? अशा माया झाल्या. म्हणून सांगून राहिलो लक्ष द्या बहिणी हो. विठाल विठाल साधू संत हे आईसारखं प्रेम करतात. आपल्याला शिव्या दिल्या. लेकराला शिवी आई का देते? त्यानं ऐकलं नाही की शिवी देते. बरोबर आहे ना बहिणी हो?
ऐकलं नाही की तुम्ही ऐकता ना साधूचं ऐकता ना चांगला भाग आहे राजू ऐकतो म्हणता कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव ऐका नका करू संसार श्रमा नका गुंतू संसार सोडून द्या तुमच्या जमिनी असतील घरं असतील आमच्या नावावर करा ऐकतो म्हणतात आणि तुम्ही पाव पाव गांजा घ्या इथंच मंदिर आहे कैलास का राजा दम लगाने को आजा काय हो म्हणता राजे हो कोणी नाही ऐकत संसार सुटतही नाही संसार सोडाही लागत नाही सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जडी जैसे संसारी असावे असोनी नसावे भजन करावे सोळा नाही लागत संसार सोडणं सोपा नाही आता आम्ही दिंडीत चालतो आमच्या संग म्हातारे माणसं असतात 60-65 वर्षाची मग आता 60 वर्ष संसार केला महिनाभर वारीत आले विसरा ना 3 दिवस चालले की म्हातारीले फोन जेवली नातू चांगला राहायचं आयुष्य त्यात आहे ना महिनाभर दिंडीत आहे बरेच म्हातारे मला फोन मागतात बाबा फोन द्या मी देतो पण रेकॉर्डिंग लावून देतो जेवढे म्हातारे बोलले सगळं रेकॉर्ड करतो आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगतो मग आमच्या दिंडीतले म्हातारे करतात बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे संसार सुटत नाही आणि सोडाही लागत नाही बरेच लोक कीर्तनभर संसारावर रडतात संसार दुःख मूळ दुःख बांधवडी आहे हा मग कीर्तन झाल्यावर कुठं जाणार आहे तो पत्ता सांगा संसार बरोबर आहे की नाही किती मोठा आश्रम असला कोणी बाबाचा कोण बांधला तो संसारिकानं किती मोठं मंदिर असलं त्या मंदिराची वीट काढा तिला विचारा म्हणा तू कोणाची ते सांगीन मी संसारिकाच्या कष्टातून बनली संसार वाईट आहे काय नाही चांगला आहे संसार संसार ताकासारखा आहे ताक फेकतात का बाबा तुमच्याकडे नाही आजी माय ताक फेकतात का ताक भेटत नाही ताकात भेटते काय सगळं दूध डेअरीवर जाते म्हशीवाल्या बायला विचारा म्हणा ताक फेकता काय दूध डेअरीवर आणि ताक हेलेले पाजतात हाय ना बहीण हेलेले काय पाजतात हा कोण्या हेलेले कशा हुशार आहेत बाया हा आणि हेल्यानं जर चाळे केले पेत नाही त्या लगेच त्याचा मठ्ठा करतात घे ताक आंबट आहे आंबट ताकात काळं मीठ बर्फ खडी साखर मसाला टाकला त्याचा मठ्ठा होते तसं संसार ताक आहे मग त्या ताकात दान धर्माची साखर टाका भक्तिभावाचा मसाला टाका आणि प्रेमाचा बर्फ टाका आपला संसार मठ्ठा झाल्याशिवाय राहणार नाही आनंदात संसार करा मस्त त्यात राहून दान धर्म दिवाळीला तुमच्या लेकराले 10,000चे कपडे आणले एखाद्या अनाथ लेकराची दिवाळी साजरी करा खरा आनंद भेटते अरे स्वतः पुरतं तर कुत्रा जगते दुसऱ्यासाठी जगणं शिका संकटाच्या काळी कोणाचे मदतीला जा कामाले जा म्हणजे मी जेवढं सांगून राहिलो ना याच्यापेक्षा 10 पट वागतो तेव्हा सांगून राहिलो विठाल संसार आनंदात करा संसार सुटत नाही मी नेहमी सांगतो एक जण होता हापसून राहिला दुसरा म्हणे ओ हापसू नको खारट पाणी आहे तो म्हणे नाही घंटाभर हापसल्यावर येईन न गोड किती हापसलं तरी गोड पाणी लागत नाही पण संसार हा सुटत नाही मस्त आनंदात संसार करा आपली आई रखुमाबाई आहे आपला बाप पंढरीचा विठोबा आहे अशी देवबुद्धी करा तुमचं घर मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही वारकरी पंथात जेवढे साधू झाले माये जगन्नाथ अनाथाचा नाथ
जनार्दन तू काय म्हणे माय बापी अवघी देवाचीच रूपे सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया शेवेशी किर शरीरे लोन कीजे माय बापे केवळ काशी देणे न जावे तीर्थासी राष्ट्रसंत तुकडोजी बाबा म्हणायचे, अरे कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात आहे का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात आहे का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या घरात नाही का तीर्थ, नाही का तीर्थ, तुझ्या घरात नाही का तुझ्या तीर्थ, गावात नाही का तीर्थ, तुझ्या घरात नाही का तीर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ, तुझ्या घरात नाही का तीर्थ. अरे कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या घरात नाही का तीर्थ, कशाला रिकामा फिरतो रे तुझ्या गावात नाही का तीर्थ. अरे कशाला रिकामा फिरत, आपल्या घरात तीर्थ आहे आपल्या मायबाप, म्हणून सांगतो बापू हो, संसार आनंदात करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, हरी हरी तुम्ही म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे देवाचं भजन करा, कोणतंही नाव तुम्हाला वाटीन ते घ्या, पण घ्या, हा आग्रह आहे. हरी हरी. तुमच्याकडे आग्रह कसा करतात? आम्ही जेवणाला गेलतो, कोणाचं घर होतं महाराज? शिवाजी महाराज, दीपक पाटील सरपंच दीपक पाटील, हा सरपंच साहेबाच्या घरी आग्रह केला. कसा करतात तुमच्याकडे आग्रह? घ्या घ्या ना. नाही, आग्रह एक शब्द दोन वेळा. वा तिथं वाढायला मुलं होते, घ्या 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 महाराज घ्या, एक शब्द घ्या घ्या, हरी हरी तुम्ही, वा आग्रह. हा आदर कर नसला, आम्ही आलो तेव्हा यायचे तुमचे कार्यकर्ते सगळेच होते रस्त्यावर. मी कोण्याच गावाला लवकर जात नाही, आम्हाला उशीर होते. आज तुमचे फोन पाहून मी मा भावाले म्हणून चाल लवकर आज बापा, मग का म्हटलं तटी जाऊन झप काढू. पण उशीर होतेच, मधात ठेसणं लागतात. 25-30 जण उभे रस्त्यावर आमच्यासाठी, पोलीस पाटील होते, सरपंच होते, गुरुजी होते, कार्यकर्ते सगळे. आदर आदर हा एका शब्दानं होत. तुमच्या घरी कोणी आलं काय म्हणता तुम्ही? या या घरी कोणी आलं काय म्हणता? या बसा. नाही नाही, आपण पहिले या या राम राम. तोही राम राम चांगला पाहिजे विशाल बुवा, राम राम असं स्वर चांगला पाहिजे. राम राम. आदर. चक्षुर दद्यात मनो दद्यात वाचम दद्याच सुनृताम अनुव्रजेत उपासित यज्ञ पंचदक्षिण. कोणी घरी आलं आणि चांगल्या नजरीनं पाहिलं, एक यज्ञ करायचं पुण्य लागते. वाणीनं गोड बोलले यज्ञ होते, मनानं चांगलं चिंतन केलं यज्ञ होते. कोणी जायले लागलं आणि तुम्ही हात जोडले, माऊली याबरोबर उद्या प्रसाद घ्यायले, गावकऱ्याचं काम आहे तुमचं, पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागते. आदर एक शब्द. घाई असली की एक शब्द दोन वेळा वापरा म्हणतात. घाई. नवरा बायको गावात चालले, बुवा फाट्यावर, बाई घरी, कसा बोलवीन माणूस बाईले? खरं सांगा आई, बाई एका आवाजात येते काय? नाही. आणि त्यातल्या त्यात बाई असाव झांबली, बजेटच बसला त्याचा. झांबली समजते ना? झांबली समजते ना आई? थंडी, बोलायले बोलकीन, कामाले हलकी. बाईचे 4 प्रकार आहे, शंकिनी, डंकिनी, हस्तिनी, पद्मिनी.
शंकिनी म्हणजे शंकाखोर कपटी मनाच्या. तुम्ही लय तुमच्या मनात लय संशय असतात. एका बाईनं दुसऱ्या बाईच्या कानात काही गोष्ट सांगली की मागची बुडी लगेच म्हणते माईस निंदा केली हो. तुम्हाला सवयच आहे. तुम्हालाच आहे असं नाही. देवाचे बायकाईनं संशय घेतला. वा. जेजुरीच्या खंडेरायावर म्हाळसाबाईनं संशय घेतला. हो. पंढरीच्या विठुरायावर रुक्माबाई रुसल्यान कोपऱ्यात जाऊन बसल्या. ज्या अंबाबाईचा सोहळा चालू आहे जोगामायचा, जोगादेवीचा, या मायने बी संशय घेतला होता. सतीमातेनं भगवान महादेवावर संशय घेतला. महादेव भजनाला बसले आणि हे अंबाबाई सतीमाता विचारते कोणाचं भजन करता देवा? महादेव म्हणतात मी श्रीरामाचं भजन करतो. श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. हो राम पूजी सदाशिव. राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. हे राम पूजे सदाशिव. राम पूजे सदाशिव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. दोन्ही देव एक बाई. हे दोन्ही देव एक बाई. जया ऐक्य. जया ऐक्य तुझे नाही. हो जया धरणार दादारना. दारदाराना दाना. जया ऐक्य तुझ्या नाही ना. जया ऐक्य दोन्ही देव एक बाई. जया ऐसे तुझे नाही. हो वा ऋषी साऊंड जय हो. ओ ला 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 ला. दया ऐसे तुझे नाही. हे माऊली जय हो. जया ऐसे तुझे नाही. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव.
भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. राम शिवाचं पूजन करतात आणि शिव रामाचं भजन करतात. महादेवानं सती मातेला या अंबाबाईला सांगितलं मी भजन करतो. कोणाचं? श्रीरामाचं. असं म्हटल्यावर सतीमाता हसल्या. भुका नाही लागल्या ना? हां. सतीमाता हसल्या. हसल्यावर महादेवानं डोळे उघडले. सती काय हसले? डबल हसले. हे अंबाबाई जोगा माता जोगादेवी हसल्या. काय हसून राहिले? महादेव उठले रागावले. सती काय हसून राहिले? त्या रामाचं भजन करता म्हणजे ज्या रामाची बायको रावणानं पडून दिली. वेड्या पिशासारखा करते देव आणि झाडाले मिठी मारते. सीता दिसली काय? पक्षाला विचारते सीता दिसली काय? वानराले विचारते सीता दिसली काय? आणि त्या देवाचं भजन करता. महादेव उठले हो आणि सती मातेच्या तोंडावर हात ठेवला. तोंड दाबल्यावर बाई गप्प बसते काय? लगेच हसायला लागले ते. भेटला पुरावा. मी म्हणता बरोबर तर त्याचा गत काय फुटला. जेवढं तोंड दाबलं तेवढं जोर येते. खरं सांगा. हा. अंबाबाईले राग आला. सती मातेले तोंड काय दाबता? थांबा तुमच्या देवाची परीक्षा घेतो. सती माता निघल्या आणि गेल्या अरण्यामध्ये जिथं श्रीराम प्रभू शोधून राहिले सीतामाईला तिथं सीता झाली. हे माऊली सीतेचं रूप घेतलं. शोधता शोधता लक्ष्मणाचं लक्ष गेलं. आई दिसल्या. दोघं भाऊ धावत गेले आणि श्रीराम प्रभूनं चेहरा पाहला आणि ओळखलं. लखन अरे हे तुझी आई नाही मग हे साऱ्या विश्वाची आई आहे. हे जगत जननी आई अंबाबाई भवानी आहे. धनुष्य जमिनीवर टाकला आणि साष्टांग दंडवत घातला. अंबाबाई लेकराची परीक्षा घेतो माय. श्रीराम प्रभू आई लेकराची परीक्षा घेतो. सती मातेच्या मनातला संशय गेला. निघाल्या गेल्या कैलासात बसल्या डाव्या बाजूनं. महादेवाले राग आला. त्रिशूळ हातात घेतला. सती निघ. निघ म्हटल्यानं बाई निघते काय? बहिणी हो एक दिवस आमचंही जरासं भांडण झालं. मला राग आला. माय नाव शिवा आहे. मला राग आला. तुम्हाला येते की नाही? राग आला जरा आणि म्हटलं कमाई चांगली आहे वजन आहे. मी ना राग भरत बाबा मी केलं म्हणा आपला आवाज तुमच्या तुम्ही म्हणून पाहिलाय कधी? तुम्हाला अनुभव नाही. मग मी म्हटलं म्हणून सांगतो. मी रागानं म्हटलं निघ. मला एका मिनिटात उत्तर भेटलं. अशी कशी जाईल? महादेव म्हणतात सती मातेला निघ. महादेव सती माता म्हणजे देवा घर नाही निघली मी. लग्न लावून आली. माझी आई म्हणे लग्न करू नको. माझे वडील म्हणत लग्न करू नको. माझ्या बहिणी विरोधात होत्या. राहिले घर नाही या बाबाले. स्मशानभूमीत राहते. 4 चाकी नाही 2 चाकी नाही. डंगरा बैल दारात आहे पा. फेरन लावली नाही. शॅम्पू नाही पॉइंट्स नाही. अंगाले राखच लावते. लग्न करू नको सती ऐक. कोणाचंच ऐकलं नाही लग्न केलं. मला काढून देता. काय गुन्हा केला मी? महादेव गुन्हा सांगता सती तू माझ्या देवावर संशय घेतला. संशयाहुनी थोर अनेक पाप नाही. विनाशाची बाहुर प्राणी तू संशय घेतला. बरं तेवढ्यावर थांबली नाही सती. तू सीतेचं रूप घेतलं. महादेव म्हणतात सती ती सीता माझी माय आहे. सीता कोण आहे? आई आहे. मग तू जर माझ्या आईचं रूप घेतलं तर मी या शरीराला आईचं शरीर म्हणून मानतो. पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. म्हणून यज्ञात उडी मारली गुरुजी.
महादेव गेले, यज्ञातून काढलं त्या आईला. आकाश मार्गाने आक्रोश करायला लागले, डोळ्यातून ज्वाळा वाहून राहिल्या. विष्णुदेवाला चिंता पडली, चक्र सोडलं आणि त्या आईच्या अंगाचे गोळे पडले मासाचे. तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड वणी अशी 54 ठिकाणं शक्तिपीठ देवीच्या आईसाहेबाची निर्माण झाली. कशामुळे झाले? रातभर पाखडलं आणि काही नाही सापडलं. समजलं काय? संशयामुळे. कधीच संशय घेऊ नये मालकावर. हा, त्यानं गोधडीत मोबाईल पाहायला पाहू द्यायचा. तुम्हाला काय वाटते? मा सांग्यानं फरक पडते काय? मा घरी नाही पडला. मी कीर्तनाला गेलो. आता हे गुरुबंधू मोठे आहेत, ज्ञानोबा बाबा आमचे, भरत बाबा, तरी लोकांच्या देखत मला मान देता. मला बुवा वजनात बसा, बाबा वाटले पाहिजे. मी असा बसलो. ज्याच्या घरी बसलो त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भीतीले. ते टिकली लागली आई मा पाठीले. मा घरी आली मा सोबत, कपडे दिले धुवायले, ते टिकली दिसली आमच्या पागलले. कपडे धुता धुता करे कीर्तनाने गेलता, कीर्तनाने व कीर्तनाने गेलता, कीर्तन. अशा बाईले शंकिनी म्हणतात. हा, दुसरा प्रकार डंकिनी, डंक मारणारी, टोचून बोलणारी असतात की अशा काही, जिभेले धार असते. तिसरी आहे हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झांबली, झांबली म्हणजे थंडी, थंडी म्हणजे बोलाले बोलकीन, कामाले हलकी. काही काही बाया बोलायला आवरत नाही, 8 नाही वाजत तर सरळ गाव फिरून येते. हिच्या घरी असं झालं, तिच्या घरी तसं झालं, याच्या घरी तसं झालं, हिच्या घरात चिनकी टाक, तिच्या घरात चिनकी टाक, सर गाव पेटून देते. आणि आपण म्हणा खिचडी कर ना, खिचडीत खाली जळगाव, मंदा चिखलगाव, वर तांदलवाडी. अशा बाईले झांबली म्हणतात. आणि चौथी आहे पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार, म्हणजे तुमच्या गावच्या बाया. जमलं ना भाऊ? हो. आम्हाला जमते हे. तुम्ही मनावर असे 4 प्रकार घरात, त्या 5वा प्रकार काढतील. आम्ही कधीच कोणाला डायरेक्ट गदा म्हणत नाही. आम्ही पहिले म्हणतो दादा तू हनुमंताच्या हातचा. लक्ष द्या, पटकन सांगतो. बुवा फाट्यावर बाई घरी गाडी आली, घाई घाई बोलाव नाही. येईन बाई एका आवाजात आणि बाई झांबली आहे. खरं बोला बहिणी हो. आमचे गुरु महाराज सांगायचे, एक वेळ म्हैस लवकर येईल पण बाई नाही येत. ज्याच्या घरी म्हशी आहे त्याला विचारा, पायाचा आवाज वैयक्तात म्हशी मालकाचे. मी कधी काडी घेऊन नाही गेलो भाऊ म्हशी चालेल, कधीच नाही. मालिका घेऊ, मी पुढे चालून म्हशी मागे. एखादी म्हैस जर इकडे तिकडे गेली, एका आवाजात 7 म्हशी, 7 म्हशी. हो, फक्त एकच म्हैस येत नव्हती, ते घरी बांधेल अशी. घाई करणं असला की एक शब्द 2 वेळा, चल, एक शब्द 2 वेळा. घाई करणं आहे. लक्ष देऊन ऐका. साधू संतांनी आपल्याला घाई केली. वासुदेव वासुदेव म्हणा, त्या नामाच्या दृष्टीनं. का हो परमार्थात घाई आहे का? हो, संत समागमी धरावी करावी परमार्थात घाई आहे. घडी घडी काळ वाट, त्या नामाच्या दृष्टीनं तुकोबारा देवाशी बोलले. विठोबा मी नामाची नोकरी करतो. देव म्हणतात मग मी मुलाखत घेतो. तुकोबारा म्हणतात चतुरा तू, गुण लावण्याची, मुकुट सकळा मनी धन्य तुची. देवा तू चतुर आहे, मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती मंद, तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा. देवा विचारू नको. देव म्हणतात ते जमत नाही. विचार. देवानं प्रश्न विचारला, तुकोबा तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? महाराजांनी उत्तर दिलं, तुझा विना देवा
तुझ विना देवा तुझ विना देवा तुझ विना देवा तुझ विना देवा तुझ विना देवा तुझ विना देवा तुझ विना देवा तुझ विना देवा वाटिकांबर बाबा. विना देवा तुझ 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 विना देवा कोण म्हणे माझी जीवा कोण म्हणे माझी जीवा कोण म्हणे माझी जीवा कोण म्हणे माझी जीवा तरी का हो शतखंड तरी का हो शतखंड तरी का हो का शतखंड तरी का हो का शतखंड कोणान म्हणे माझी जीवा कोणान म्हणे माझी जीवा तरी हे हो शतखंड तरी हे हो टाळी वाजली. वा तुझं विना देवा त्या अभंगाचा जसा भाव आहे तशीच चाल म्हटली त्या बाबानं. कोणा म्हणे माझी जीवा देवा भाव असते. तुला सोडून माझी जीभ दुसऱ्याचं नाव नाही घेणार. एक गाव आम्ही अनेकाचे काम नाही आता. दुसऱ्याचं नाव नाही घेणार एक अर्थ झाला. आता दुसरा अर्थ शब्द तेच पलटून म्हणायचे. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. पांडुरंगा माझी जीभ तुला सोडून दुसऱ्या कुणाला मागणार नाही. पुरावा तुझे दास्य करू आणि का मागू खावया. दिग झाले जिने माझे तुला सोडून नाव घेणार नाही आणि तुला सोडून दुसऱ्या कुणाला काही मागणार नाही. आता तिसरा अर्थ तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. बोलण्याची पद्धत आबा राम राम चांगलं वाटते की तुम्हाला. राम 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 नाही, मग बोलला या या काय गाव आहे. तुमच्या गावाचं नाव नाही घेतलं. काय गाव आहे तरी चांगलं वाटलं ना. काय गाव आहे वाईट वाटलं तस. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. माझी जीवा तुझं विना देवा कोणा म्हणे. तुला सोडून माझी जीव दुसऱ्याला देव ना म्हणे. विठ्ठले विन देव म्हणती ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती. विठ्ठले विन तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ. विठ्ठलची एक देखील हरीश कोई नाही बडा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. दीवाने क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा. क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा.
बाद हरिशे लपटा खांब में कडकडा दीवाने क्यों गफलत में पडा. लक्ष देऊन ऐका. एकच देवा एको देव सर्वभूतेषु गुडहा. तुकोबाराय म्हणतात दुसऱ्याचं नाव घेणार नाही, दुसऱ्याला देव म्हणणार नाही, दुसऱ्या कुणाला काही मागणार नाही, नवस कधी करू नये अशी. कोंबडं बोकडं अंबाबाईचं मंदिर आहे म्हणून कोंबडं हा काम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा. कोण्या देवाले बकरं नाही पाहिजे आई. हा इथं नाही ना तसे नवस आपल्या इथं. बोकडं कोंबडं कधीच करू नये कबूल. हा हा 900 पुत्रे होती तरी का करणे लागे पती. कोंबडन बोकडं कोण्या देवीले पाहिजे नाही. हे मनानं लावलं. पांडा कांदा पाहिजे. पाणी कायले डोक्यात मारेले पाहिजे पांडा कांदा. लोक म्हणतात बुवा निंदा. अरे मी निंदा नाही करत, माया अंबाबाईवर प्रेम आहे. पण जे महात्म्य बोलाय आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोप. मी गोंधळ म्हणणारा बुवा आहे कीर्तनात. हा तुकोबारा म्हणता आम्ही गोंधळी आहे. आम्ही गोंधळ म्हणणं काय बिघडलं, काय चुकलं. आम्ही अंबाबाईचीच गोंधळी आहे. फक्त लक्ष देऊन ऐका. असे 900 एक पटक. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा गाडगे बाबा म्हणत दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव. निर्दयी लोकांना कशी येत नाही क्यू. निर्दयी लोकांना येत नाही क्यू. निर्दयी लोकांना येत नाही क्यू. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. जातो रे बाबा कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो. बकर कोंबडं खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. बकरं कोंबडं खातो रे बाबा कशाला पंढरी जातो. बकर कोंबडं खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. बकरं कोंबडं खातो रे बाबा कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. बकर कोंबडं खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कधी कोण्या जीवाची हिंसा करू. आपण हिंदू आहो. ही म्हणजे हिंसा, दू म्हणजे दूर. हिंसेपासून दूर राहतो त्याला हिंदू म्हणतात. हीनम दूषेती इति हिंदू. हीन गोष्टीच्या दूर राहतो त्याला हिंदू म्हणतात. कधी असा नवस करू नये. आईसाहेबाच्या मंदिरात जायचं आणि कबूल करायचं. आई वर्षभर लागीन तेवढं तेल तुझ्या दिव्यात टाकील. पुरणाच्या पोळीचा भंडारा दिन माय चालीन बापू. पण कधी कोणा जीवाचा नवस करू नका अशी विनंती आहे. म्हणून सांगतो तुकोबाराय म्हणतात देवा तुला सोडून नाव घेणार नाही, देव म्हणणार नाही, मागणार नाही. आमच्यासाठी नाव घेत ठेवेल आहेत. कष्टले संसार शिने जे देव येती गारहाने. तया ओदे नामे जे नेतो संकेत तुहा. ब्रह्माचा बोला फिटावा पर्यद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे. म्हणून त्रय अक्षर हे नाम नो हे जाण केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाले कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतीन म्हणून देवानं नाव ठेवलं आपल्यासाठी आहे. कोणाला जर बळ नसलं, हिम्मत नसलं, ओम श्री नारायणाय नमहा हे नाव घ्या. कुठेही जाते अपयशी होते, संकट येतात, घरातून निघायच्या वेळेस उमरट्याजवळ या. ओम श्री नृसिंहाय जय जय नरसिंहाय असं म्हणा. मग निघा बाहेर. अपयशी होणार नाही, झोप लागत नाही. ओम श्री नंदिकेश्वराय नमहा हे नाव घ्या. महाराज आम्हाला लय चिंता आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता. नेहमी डोकं दुखते अशा माणसानं माळ हातात घ्या. ओम श्री गरुडध्वजाये नमहा. खरंच काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. ती नावं आपल्यासाठी आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. ए मेघश्यामा आमच्यासाठी नाव आहे, घेऊ दे. देव म्हणतात लक्ष द्या. आम्ही तुझं नाव घेऊ, तुला देव म्हणू, तुलाच मागू. देव म्हणतात तुकोबा मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू. म्हणजे निवडून आल्यावर पक्ष बदलला तुम्ही तर. तुकोबाराय म्हणतात असं होणार नाही. जर झालं तर
देवा मी तुला वचन देतो रे दुसऱ्या चरणात. तरी हो का शतखंड तरी हो का शतखंड तरी हे हो शतखंड तरी हो शतखंड तरी हो का शतखंड तरी हो का शतखंड तरी हो शतखंड तरी हो शतखंड बडो झाडो नियारांड परी झाडो नियारांड परी हो शतखंड परी हो शतखंड पडो झाडो नियारांड पडो झाडो नियारांड तरी हो शतखंड तरी हे हो का शतखंड पडो झडोनिया रांड. एकदा हातानं टाळी वाजवा, देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई विठो रखुमाये रखुमाय विठो रखुमाये रखुमाये हो जय हो रखुमाये हो रखुमा फक्त पखवाज आणि पावली वाव कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री प्राणदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोगा देवी की पखवाज टाळ आणि टाळी हा टाळी जोगा माता की तरी हे हो का शतखंड पडो झडोनिया रांड. तुकोबाराय म्हणतात देवा तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेतलं, देव म्हटलं मागलं तर या जिभीचे या रांडीचे 100 तुकडे होऊन हे गळून पडेल. का हो महाराज तुम्हाला यात्रेला बोलवलं जोगा देवीच्या सांगून राहिले विठोबाचं.
एखादी बहीण म्हणेन, मी तुम्हाला दृष्टांत सांगतो 2 मिनिटाचा. पतिव्रता बाई, तिचे पती पोलीसमध्ये. पतिव्रता कोणाला म्हणतात बहिणी हो? जे बाई पतीचं कधीच ऐकत नाही ते बाई पतिव्रता. मी तुम्हाला पतिव्रतेचे लक्षणं सांगतो, शांततेत कीर्तन करतो मी. हो. दुःशिलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो पिवा पतिश्रीभिर्न हातव्य पतिव्रता. विठोबा रुक्माईचं भजन काढून घेतो. लोक जर हे उठायला लागले, आता मुत्याला जायला लागले, तर मग आवरून टाकायचं पहिले भजन. कारण पुरा अभंग होईन झालाच पाहिजे काही नाही बाबा. 4 एकर वखरल्यापेक्षा 2च वखराव. कारण किती वखरला? 8 एकर आला बाबूराव. आणि मागे हराळ तशीच दाबून वखर आणले. हा, शांततेत कीर्तन करतो. पतिव्रता कोणाला म्हणतात ऐका. कशासाठी सांगून राहिलो हे ध्यानात ठेवा. विठोबाले देव म्हणा आणि जोगा मातेजवळ जाऊ नाही काय याच्यासाठी. पतिव्रता बाई, दुःशिलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो पिवा पतिश्रीभिर्न हातव्य पतिव्रता. कोण आहे पतिव्रता? दुःशिलो, ज्या बाईनं मूर्खाचा संसार शेवटावर नेला ते बाई पतिव्रता आहे. चांगल्याचा कोणी करीन, मूर्खाचा. दुःशिलो दुर्भगो, भाग्यहीन माणसाच्या घरात नांदली बिचारी. धनो पिवा, हातात पैसा नांदत नाही त्याच्या, लोकाची मजुरी करते, पण मायबापाच्या नावाला काळं लागू नाही देत ते बाई पतिव्रता. जडो, अर्ध्या संसारात नवरा पागल झाला तरीही त्याला सोडून दुसरा मालक करत नाही ते बाई पतिव्रता. वृद्धो, पती म्हातारे झाले, 2 मुलं आहेत, एक नोकरीवाला एक शेतकरी. नोकरीवाला पुण्याला गेला, शेतकरी गावात आहे. मग म्हातारपणामध्ये काही मुलं आईवडिलाची वाटणी करतात की बाबा. नोकरीवाला कोणाला नेतो? शहरात नोकरीवाला कोणाला नेते? माईला. हां, आईला. का? तुमच्यावर त्याचं लय प्रेम असते. प्रेम आहे तुमच्यावर. लेकरं सांभाळण्यासाठी त्याची धोईदाय करायली. आई तू माझ्यात चाल, बाबाला दादात ठेव. तुमच्यावर असे प्रसंग आले आणि तुम्हाला तुमच्या लेकानं म्हटलं आई चाल मुंबईला, लगेच जायचं. आणि ज्या मालकाच्या भरोश्यावर आयुष्यभर राहिल्या, खाल्लं, कपडे, साडी, सोनं, नाणं, त्या मालकाचे म्हातारपणात हाल करायचे ते बाई पतिव्रता. हो, तिचं मंदिर बांधतील मग हे लोक. त्याला समजते भाऊ. बहिणी हो, मा वाईट नका वाटू देऊ. तुमच्यावर असे प्रसंग येऊ नये. आणि जर आला आणि तुमच्या लेकानं म्हटलं आई चाल, त्याला सांगा भाऊ तुझे लेकरं सांभाळीन, पण मी मालकाच्या भरोश्यावर जीवनभर जगली रे, त्या बापाली सोबत घेतो. त्यानं म्हटलं नाही आई एकटी. मग सांगा त्याले बाबू 5 घरं भीक मागून खाईन, गाव माया आहे, मंदिरात राहीन, पण तुझ्यासोबत येत नाही, मालकाले सोडत नाही, ते बाई आहे पतिव्रता. वा. नाही तर मग जिधर बम उधर हम. बऱ्याच बाया आहेत ना बापा रे अशा. काही मावल्या. एखादी विधवा माय असली की ह्या बाया म्हणतात विधवा होणं पाप आहे. मी सांगू का तुम्हाला खरं, विधवा होणं पाप नाही. जे नवरा जिवंत असून त्याला सोडून राहते आणि त्याचे हाल करते ते आहे पापी. विधवा होणं पाप आहे. मग देवाची माय विधवा होती. बोला द्या उत्तर. कौशल्या कशी होती सांगा. 5 पांडवाईची माय कुंती माता कशी होती भाऊ सांगा. पाप. देव पोटात ठेवला, तिले वैधव्य पण आलं. हा काय बोलता.
बाप हो, एखादी विधवा मायाशीन, एखादी सुवाशीन बाई गेली की ह्या बायाकरता माय काय पुण्य व शेरभर कुकू घेऊन गेली. आणि एखादी विधवा अरे विधवा बाई काय कमी आहे, तिचा मालक गेला देवासारखा सार केला. कॅन्सर सारखा आजार झाला तरी किळस नाही मानत. मालकाची सोय कर, व्यवस्था कर, कपडे बदल, पाहुणे येतात थोडं खाऊन घ्या. मायेसारखी होते रे, मायेसारखी त्याला जीव लावते. आणि ज्या माणसाची बाई जिवंत आहे त्याचं म्हातारपण सुखाचं आहे बाबा. ज्याची म्हातारी गेली त्याचं बरबादी झाली. हो, ठसन नाही राहत. तुम्ही चहा सांगसाल म्हातारीले चहा कर, तिच्या ज्यानं होत नसलं तरी अशी जाते आरामानं करून तुम्हाला पाचते. सून किती हे असो तुम्ही ठसन नाही बोलू शकत. बरोबर. म्हणून मी सांगतो, ज्या बाईनं मालक देवासारखा सार केला ते बाई कशाला पापी आहे, चांगली आहे. फक्त तिनं आयुष्यभर त्याची सेवा केलेली पाहिजे, नवऱ्याला दुखवणं नाही. आणि एखादी कुंकावाली बाई अशी पण कोंबे असं आहे ना बाय बदमाश, त्याला खाऊ देत नाही रे सुखानं. मा बोलल्या तर वाईट नका वाटू देऊ. ज्या माणसाची बाई गेली त्याला रड्याले पंचायत येते, कोणीच नसते रड्याले. खरं बोललं की 11 वाजले नाही, खरं बोलले खोटं. एकदा रोजानं आणा लागले एका गावले 2 बुड्या आणल्या या आजीसारख्या. असाच तुरीचा सीझन होता. त्या म्हातारीला म्हणे 2-2 पाहिल्या तुरी दिन बा मा बापाले रड्याले चाल. नवीन बायले रडता येत नाही. या बुडीसारख्या 2 बुड्या दोन्ही इकून बसल्या. पण आता त्या म्हणून माय या उभाऱ्याचा रडही येत नाही. यानं कधी सप्त्यात पंगत दिली नाही, कधी विना वाजवला नाही, कधी मंदिरात दिसला नाही. याले काय रडतं व एक बुडी म्हणे माय याले कायले रडतं, आपलं घेणं देणं तुरीशी, तुरीले रड. मग त्या दुसऱ्या म्हातारीनं चालू केलं, बाई यानं तुरी कबूल केल्या मुकण्या दिन काय बाई व. मोले दिळे रडाया नाही आसू आणि माया. पैशानं रड येत नाही बाप हो, तुमच्या कर्माचा येते. मला जास्त सांगत नाही, थोडक्यात सांगतो, लक्ष देऊन ऐका. पतिव्रता बाई समजली ना तुम्हाला. तिचे पती पोलीसमध्ये ड्युटीवर जायला निघाले. ते बाई दारात आली, तिनं टाटा केला. शेजारची बाई म्हणे पाव कशी आहे, पोलीस आले टाटा करते. मग पोलीस ड्युटीहून घरी आला, कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला, कीर्तनाले आला. किती लोक बाहेर गावून आले, हात वर करा बरं. बाहेर गावचे बापा 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 सगळे बाहेर गावचे जात. हे तरुण मंडळ केनवडचे आहेत आमचे पंकज भाऊ हा गोडे भाऊ, हे यंग टोय सगळे बाहेर गावून आले की नाही. काहून आले हे, जाओ घरी, रक्तात परमार्थ आहे तुमच्या म्हणून आले. ज्याच्या मायचं दूध शुद्ध आहे, बापाचं रक्त पवित्र आहे, त्याला कीर्तनाची आवड आहे. नाहीतर दारात कीर्तन तो रोई घरात पसरते, त्याचं पुण्य जास्त झालं. बोलणं समजते, लक्ष देऊन ऐका. मग पोलिसाला कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेलांग कीर्तनाले आला. आणि त्या बाईनं टाटा केला. शेजारची आजी म्हणे पाय व पोलीस आली टाटा करते, महाराज लिबी. महाराज कीर्तन झाल्यावर घरी गेला. मग झोप्याचा ड्रेस घातला, झोप्याचा बरमोळा घातला की मग फिरायला जातात काही लोक बारीक आहे की. फिरायला कोणते लोक जातात, ह्या असे चक्री गंगाफळ तो गेला फिरायला. त्या बाईनं केला. शेजारची बाई म्हणे पा कशी आहे, पोलीसले टाटा, महाराजले टाटा, बरमोळ्याले. दृष्टांत संपला, तुम्ही उत्तर द्या. त्या बाईनं जो टाटा केला, पोलिसाच्या ड्रेसला केला की तिच्या पतीला केला, पतीला. धोतराला की पतीला, बरमोड्याला की पतीला. कपडे किती घातले, तिचा कोण आहे, पती आहे, मालक आहे. तसं प्रत्येकानं ध्यानात ठेवा, आपला पती, आपला मालक, आपला ईश्वर एक आहे, त्याचं नाव आहे विठोबा. पण त्या नवऱ्यानं कपडे घातले. तो तुळजापुरात आहे, तो कोल्हापुरात आहे, तो माहूरगडात आहे, तो वणीच्या गडावर आहे, तो जोगेश्वरीमध्ये जोगादेवीच्या रूपात आलेला आहे.
कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाती हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिका दिवना शोभे वाळवंटी हो. पुंडलिका दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिका दिवना शोभे वाळवंटी हो. पुंडलिका दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवो निगती 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 हो. बोला बोला उदो बोला उदो उदो बोल अंबाबाई माऊली उदो बोला उदो बोल अंबाबाई माऊली उदो बोला अंबाबाई माऊलीचा. उदो बोला अंबाबाई माऊलीचा. शिव शिव संभाळ घेऊन आनंद नाचती. 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 कधी वटा शोभे वाळवंटी. कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी. कधी वटा शोभे वाळवंटी. कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवो निकटी हो. 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 उदो बोला उदो बोला अंबा उदो बोला कृष्णाबाई जोगाबाई मातेचा. उदो बोला अंबाबाई माऊलीचा. उदो बोला जोगाबाई माऊलीचा. वा विद्यार्थी मंडळी वा गजान वा विशाल वा आई जगदंबा माता झाला टाइम किती वाजले रे बा 9:45 झाले तो डबल दाखवते त्याला आपल्याला दिसलं नाही बा लक्ष पटपट सांगतो आता 12 लोक झालं पाहिजे आपलं हं. पण तुमचे चेहरे प्रसन्न आहे जाऊ द्या काही नाही होत 10 मिनटं लांबलं तर पटपट सांगतो आता तुमच्या लक्षात आलं ना बहिणी हो देव एक आहे पण त्याचे रूप हजार आहे शिर्डीतही तोच आहे अक्कलकोटलाही तोच आहे आदमापुरातही तोच आहे शेगावलाही तोच आहे व्याधी वारुणी केले काही का करविले भक्ता लागे विठ्ठल दर्शन कमरीवर हात ठेवले आणि भक्ताले दर्शन दिलं विठोबा एकच आहे अनंत रूपे अनंत वेशे देखिले बाप रखुमा देव रखून बांधले कसे एकच देव आहे आई पण तो वेगळ्या वेगळ्या रूपानं नटला मग तुम्हाला ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची शिंग ठेवा हा देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नानापरी. देव नटला नानापरी. देव नटला नानापरी. देव नटला नानापरी. हरणी उरला
विशाल बा हो हो ला 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 हा भरो निवुरला चला चरी हे भरोनी हो भरोनी उरला चरचरी देवनटला बरी देवनटला बरी देवनटला बरी देवनटला देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. तुम्हाला वाटीन त्या देवाले शरण जा बापू. मला एवढंच सांगायचं आहे, तुमचं खंडेरायावर प्रेम आहे, कपाळाले भंडार लावा. भोले बाबावर प्रेम आहे, भस्म लावा. भगवान दत्तात्रयावर प्रेम आहे, विभूती लावा. अंबाबाईवर प्रेम आहे, कपाळाले कुंकू लावा. पांडुरंगावर प्रेम आहे, बुक्का लावा. फक्त ध्यानात ठेवा, आपण हिंदू आहो, आपलं कपाळ पांढरं नसलं पाहिजे. कपाळाले लावत जा. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. एकादशीचं व्रत करा. कोणतेच देव वेगळा नाही. एको देव सर्वभूतेषु गूढा. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही. तो तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यांमध्ये एकच आहे. कोणी देवाचं नाव घ्या, कोणतंही नाव घ्या, घ्या फक्त. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. कोणीही भजनात, आम्ही लहानपणापासून भजन तुकडोजी बाबाचे. सुहागन तीर्थ करने चली, पति के सिर पर बोझा दे कर हाथ हिलावत चली. सुहागन तीर्थ करने चली. तुकडोजी बाबाचा. गाडगे बाबा एक संत कैसे देवोजी राज माझे. चांगला आहे भजन. भगवान दत्तात्रयाचा एकतारा असे पहिले. एकतारा. दत्ता तुला कोणी दिले वरदान. दत्ता तुला कोणी दिले वरदान. दत्ताच्या भवती गाईचा मेळा. गाईचा मेळा देवा गाईचा मेळा. गाई राखे भगवान. दत्ता तुला कोणी दिले वरदान. तीन शिरे एक मान. दत्ता तुला कोणी दिले वरदान. वा वा भगवान दत्तात्रय. किती गोड वाटते भजन. भजन वाईट नाही बा. तुम्ही उठून आले म्हटलं काय नाही. हा भोले बाबाचे. आपल्याकडे बाऱ्या म्हणत जुने लोक, तुमच्याकडे म्हणतात ना. हो महादेव पार्वती स्वार झाले ते नंदीला. गेले भयान्या वनाला व नागाच्या नागिनी. झाड बेलाचं पायल त्या खाले ते वारुळ. मन देवाचं रमलव. हे महादेवाचं खंडोबाचं. मल्हारी माझं पुसणी घोड्यावरी ग. अनाया बानू गेला चंदनपुरी ग. खंडोबा पिवळा झाला हळद लागली. हळद लागली बाणाई तुला. पहिलं पत्र गणपतीला न गणपतीच्या सारे झाला. खंडोबा नवरा झाला. हळद लागली बाणाई तुला.
खंडोबा अंबाबाईचं. गंगेचं पाणी कशानं हिरव झालं, या जोगा देवी मायन त्यात पातळ धुतल. मला माझ्या मरवट बरवानावरी झाली राती, ओ देवीला माझ्या मरवट बरवानावरी झाली राती. कुंकवाची वाटी भोळ्या भगताच्या हाती, अरे ओ भगताच्या हाती या अंबाबाईसाठी. सावळी अंबाबाई ग बाई, कोण्या राजाले पावली अंबाबाई, हो सावळी अंबाबाई ग बाई, कोण्या राजाले पावली अंबाबाई. अंजोगाची विभागाची वागीन माय वागीन, पाचाफणाची नागिन. ह्या अंबाबाईचे काय कोणतंच भजन वाईट नाही. काही काही लोक मला बघ तुम्ही गोंधळ, अरे मी गोंधळ म्हणीनच. मी लहानपणापासून आई अंबाबाईच्या भजनात जाऊ. लोकांना वाटते हा निंदा करते, अरे जो म्हणे निंदा करते अंबाबाई त्याला पाहिन किंवा मला पाहिन. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, लहानपणापासून कानबाईचे काळूबाईचे भजनं केले. माझ्या घरात कुलस्वामीनी आहे. लहानपणापासून आबासोबत भजनाला जायचो. काही काही लोकांना यूट्यूबवर असं वाटते बुवा गोंधळ्याची मजा रे, गोंधळे गावात जर गोंधळी आला तर मी लहानपणी त्याच्या मागे मागे फिरो. कशासाठी तर अंबाबाईचे गाणे शिकायसाठी. मला एवढे गाणे येतात, म्हणजे किती येतात मलाही माहीत नाही. खोटं नाही सांगत बुवा, किती येतात हे मलाही माहीत नाही. पण कोणाच्या जर मनात येत असेल की बुवा अंबाबाईचा गोंधळ निंदे न करते, तर अंबाबाई मला पाहून घेईन. माझी अंबाबाईवर पंढरीनाथासारखी श्रद्धा आहे. जसा पंढरीचा विठोबा आहे तशीच माझ्यासाठी अंबाबाई आहे. लहानपणापासून भजन, आणि त्या भजनातलं मला जमते बुवा. मी एवढंच नाही शिकेल, मी एवढं शिकेल होतो सगळं. पाचवीत होतो पण रामकृष्ण हरी शिकलो तेव्हापासून. लक्ष देऊन ऐका बापू, आपली श्रद्धा अंबाबाईवर आहे ना, ते कुलस्वामिनी आहे तुमची, तिच्यावर श्रद्धा ठेवा. तुमच्या सुखादुखात ते माऊली तुमच्या पाठीशी उभी राहील. श्रद्धेनं मस्त हा सोहळा पार पाडत जा. अंबाबाई मला सांगितलं मगाशी कार्यकर्ते गुरुजींना सांगितलं की आमच्या गावात दूरदूरवरून नवस आला तर आमचं गाव त्यांचे भांडे घासून देईपर्यंत इथं राहते. चांगली गोष्ट आहे. या अंबाबाईवर श्रद्धा आहे. ते एक कल्पतरूचं झाड आहे. तुमच्या मनात आलेली इच्छा ती अंबाबाई पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. किती दिव्य आणि सुंदर तेजस्वी मूर्ती आहे बापू. म्हणजे दररोज आम्ही फिरतो, पण इथली मूर्ती जरा वेगळी आहे, जरा वेगळीच आहे. हां, गेल्यावर प्रसन्न वाटते. म्हणून अशीच सेवा त्या आईसाहेबाची चालू राहू द्या. माझे 2 चरण संपले, 2 राहिले. मग आमचे शिवाजी बाबा मला म्हणत, शिवाबा मोकळं चालू द्या. त्यांनी सांगलं बरं. हो म्हटलं 10:30चा टाईम आहे लिहेल. बाबांनी 8:30ला चालू केलं. ते म्हणत अर्धा घंटा वाढलं तर चालते म्हणून मी न वाढवलं, नाही तर मी वाढवत नसतो म्हणून वाढलं. तरी जर तुम्हाला काही वाटलं असेल तर जाहीर माफी मागतो. बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. काय हे तेवढं राहू द्याल तर आहे की नाही, काही स्थान नाही. हे म्हणतात खंडोबाचं म्हटलं, विठोबाचं म्हटलं, महादेवाचं म्हटलं, भगवान दत्तात्रयाचं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राहिलं या भाऊचं म्हणणं आहे. थोडंसंच म्हणतो भाऊ. हां, आजी थकला. हा, तुमचा मान म्हणून म्हणतो. हा, तेही कोणाचं ऐकेल नाही म्हणा, मनाचं. हाय काय कुणाच्या अंगात, असं हाय काय कुणाच्या अंगात, या शुभ सारख पाणी. हाय काय कुणाच्या अंगात, माझ्या शुभ सारख पाणी. हाय काय कुणाच्या अंगात,
हाय काय कुणाच्या अंगात माझ्या शुभ सारख पाणी हाय काय कोणाच्या अंगात माझ्या शुभ सारथ पाणी हाय काय कोणाच्या अंगात माझ्या शुभ सारथ पाणी. या ठिकाणी या पवाड्यासाठी आमच्या शिवा महाराजांसाठी म्हणजे शेखर पाटलाकडून 500 रुपयाचं एक कौतुक म्हणून बक्षीस आलेलं आहे. जोरदार एकदा शेखर पाटलासाठी टाळी वाजवा असं मी सांगतो. त्याचप्रमाणे म्हणतो जर कोणाची इच्छा असली त्याचप्रमाणे म्हटलं. काय धन्यवाद बाबा शेखर पाटील, धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज